आज आपण थंडी स्पेशल चहाचा मसाला बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्दी, खोकला याच्यावर अतिशय रामबाण उपाय हा मसाला आहे आणि हा मसाला वापरून तुम्ही चहा बनवलात तर त्याचा सुगंध, त्याचा स्वाद अगदी मस्त होतो. चहा इतका छान होतो की तुम्ही पुन्हा पुन्हा असा मसाला बनवून चहासाठी वापरणार. आणि किती कपांना किती मसाला टाकायचा म्हणजे अगदी परफेक्ट असा चहा तयार होतो हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर चला तर मग सर्वात प्रथम मसाला बनवायला सुरुवात करूया. आपण पोहे खातो त्या चमच्याने सगळं साहित्य घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. गॅस मात्र बंदच ठेवायचा, नंतर आपण चालू करणार आहोत. आता 2 चमचे हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत. 2 या ठिकाणी आपल्याला मसाले वेलदोडे घ्यायचे आहेत. 1 चमचा लवंग घ्यायचे आहे. 1 चमचा मिरे घ्यायचे आहेत. नंतर हाताच्या मधल्या बोटा एवढा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हाताचा जो मधला बोट असतो तेवढा दालचिनीचा तुकडा घ्यायचा. अगदी परफेक्ट प्रमाण आहे या मसाल्याचं. 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे. नंतर एका जायफळमधलं अर्ध जायफळ आपल्याला घ्यायचं आहे. हे जायफळ मी थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेते म्हणजे मिक्सरला फिरवायला आपल्याला सोपं होईल. तर अर्ध जायफळ कुटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. नंतर 2 चमचे या ठिकाणी आपल्याला सुंठ घ्यायचं आहे. सुंठसुद्धा खलबत्त्यामध्ये अर्धवट ठेचून घ्यायचं आहे. आता गॅस चालू करायचा आणि गॅस एकदम मंद ठेवायचा, कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर ह्या वस्तू फक्त आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत. म्हणजे याच्यातला जर ओलावा असेल तर तो कमी होऊन जातो आणि मसाला छान टिकतो. त्याचा सुगंधही शेवटपर्यंत तसाच राहतो. म्हणून किंचितशा गरम करायच्या आहेत, भाजायच्या नाहीत. कमी गॅसवर फक्त यांना गरम करून घ्यायच्या आहेत. तर अगदी 1-2 मिनिट मी या ठिकाणी वस्तू गॅसवर कढईमध्ये छान अशा गरम करून घेतलेल्या आहेत. आता ह्या सर्व वस्तू आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि यांना थंड करून घ्यायचं आहे वस्तूंना. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तुळशीचे पानं टाकायची आहेत. कढई गरम आहे. तुळशी गॅस पण चालू करते मी आता. कमी गॅसवर आता ही तुळशीचे पानंसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुळशीमुळे सर्दी खोकला ला खूप छान असते तुळस, म्हणून तुळसही आपण यामध्ये टाकणार आहोत. परंतु तुळस थोडी माझ्याकडे कमी आहे. तुम्ही अजून एवढी तुळस याच्यामध्ये टाकू शकतात. म्हणजे जवळजवळ तुम्ही 10 ते 15 देठ या ठिकाणी तुळशीचे टाकू शकतात. आता कुरकुरीत झालेली आहे तुळस, भाजून घेतली पूर्ण. ओलसर ठेवायची नाही, नाहीतर मग मसाला खराब होईल. तर त्याचा चुरा होतोय इतकी मी तुळस व्यवस्थित छान गरम करून घेतली. सर्व मसाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. तुळस देखील टाकून घेतलेली आहे. आता हा मसाला आपण मिक्सरला छान चालू बंद करून बारीक करून घेणार आहोत. आणि चालू बंद करून मिक्सरला छान मसाला या ठिकाणी दळून घेतला आहे. अगदी छान मसाला तयार झाला आहे. अगदी छान सुगंध दरवळत आहे सर्व घरामध्ये. आता हा मसाला जो आहे तो आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. म्हणजे याला थंड करून घ्यायचा आहे, कारण की मिक्सरला आपण फिरवतो त्यावेळेस गरम होतो आणि गरम लगेच आपल्याला बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरायचा नाही. तर एका वाटीमध्ये काढून ठेवायचा. थोडासा हवा लागू द्यायची. तो थंड झाला की मग एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. तर या ठिकाणी छान असा चहाचा मसाला तयार झाला आहे. तो थंड झालेला आहे. आता एका काचेच्या बरणीमध्ये सील पॅक अशी बरणी घ्यायची, छान पॅक अशी, आणि त्याच्यामध्ये हा थंड झाल्यानंतर मसाला भरून ठेवायचा आणि झाकण छान फिट्ट लावायचं आहे. म्हणजे मसाल्याचा सुगंध शेवटपर्यंत तसाच राहतो आणि मसाला देखील चांगला राहतो. तर या ठिकाणी छान सीलबंद असा मसाला पॅक केलेला आहे बरणीमध्ये. मस्त सुगंधित असा चहाचा मसाला तयार झालेला आहे. आता हा चहाचा मसाला किती कपांना किती टाकायचा हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे अगदी छान चहा तयार होतो. 2 कप चहा ठेवणार आहे. 1 कप मी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. चहा पावडर टाकायची तुमच्या आवडीनुसार, साखर टाकायची तुमच्या आवडीनुसार आणि हा कोरा चहा छान उकळवून घ्यायचा. मसाला केव्हा टाकायचा तेही मी सांगते.
तर चहा चांगला उकळून घ्यायचा, कोरा चहाही उकळवायचा. उकळल्यानंतर दूधही टाकायचं आणि दुधाच्या चहाला 1 उकळी आली की मग चहाचा मसाला टाकायचा. आता 2 कप चहा आहे तर पाव चमचाच या ठिकाणी आपल्याला मसाला टाकायचा आहे चहाचा. खूप स्ट्रॉंग असतो, जास्त टाकायचा नाही. पाव चमचा टाकायचा आहे. 2 कपांना पाव चमचा इतका मसाला टाकायचा आणि आता थोडासा चहा आपल्याला उकळवून घ्यायचा. सगळ्यात शेवटी मसाला टाकल्यामुळे चहाला सुगंध मसाल्याचा तसाच राहतो, अगदी सुगंध सगळीकडे दरवळतो आणि स्वादही मस्त लागतो चहामध्ये. तर अशा पद्धतीने दूध टाकल्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपला छान असा सुगंधित चहा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.